काटा लगा या गाण्यातून प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री शेफाली जरीवालाचे हार्ट अटॅकने निधन झाले। वयाच्या 42व्या वर्षी तिने जगाचा निरोप घेतला। तिच्या निधनाची बातमी समोर येताच संपूर्ण मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली। काटा लगा या गाण्याने तिला रातोरात स्टार बनवलं होतं। इतकंच काय तर सिनेविश्वात काटा गर्ल अशी तिची ओळख होती। या गाण्यासाठी त्यावेळी शेफालीला किती मानधन मिळालं होतं या व्हिडिओतून जाणून घेऊया। एखादं गाणं कुणाचं नशीब एका रात्रीत बदलू शकतं यावर विश्वास ठेवणं कठीण जरी असलं तरी तेच अनेक स्टार सोबत घडलंय। शेफाली जरीवाला अशीच एक स्टार होती। आज ती हयात नसली तरी तिच्यावर चित्रित झालेलं काटा लगा हे गाणं प्रेक्षकांच्या चांगलंच लक्षात आहे। शेफालीने फार सिनेमे केले नसले तरी तिचा 2002 साली आलेला काटा लगा या गाण्याचा म्युझिक अल्बम आजही हिट आहे। या एका गाण्यासाठी तिला त्यावेळी 7,000 रुपये मिळाले होते। वयाच्या 19व्या वर्षी तिने हा सॉन्ग अल्बम केला होता। शेफालीने म्युझिक अल्बम सोबत अनेक प्रसिद्ध टीव्ही शो आणि बॉलिवूड सिनेमांमध्ये सुद्धा काम केलंय। मुझसे शादी करोगी, हुडुगारू या सिनेमांमध्ये तिने लहान पण लक्षवेधी भूमिका साकारल्या होत्या। तसेच बुगी बुगी, नच बलिये 5, नच बलिये 7 आणि बिग बॉस 13 सारख्या रियालिटी शो मध्येही ती झळकली आहे। विविध माध्यमात काम केल्यानंतर शेफाली जरीवालाकडे एकूण 7.5 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे समोर आले। तिच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत रियालिटी शो, वेब सिरीज आणि जाहिरात होते। याशिवाय सोशल मीडियावर काही नामांकित प्रोडक्ट्सचे पेड प्रमोशन करून देखील ती पैसे कमवायची।